क्या आणि बात है. M2 शिकलो, पण जेव्हा आपले क्वेश्चन अँड आन्सर व्हायचे तेव्हा मग आपले काही विद्यार्थी सर विचारायचे की ज्ञान लेवलला रिजेक्शन आलं किंवा अँगल बिन झालाय, तर मग सर मला हे काय कळायचं नाही, तरी सुद्धा माझे M2च्या बिहॅफ मध्ये व्यवस्थित चाललीच होती. म्हणजे तो ओरा हम्म. असा आहे की मी जरी उलट्या पद्धतीने सुरुवात केली तरी सुद्धा मी आफ्टर ऑल नफ्यातच राहिलो, इक्विटीतच ट्रेड करत राहिलो. क्या बात है. आणि मागच्या इयरमध्ये मग बोललो थोडंसं ते ज्ञान पूर्ण करूया. मग मागच्या वर्षी हम्म. मी मे महिन्यामध्ये सर एमोनला ऍडमिशन घेतलं. ओके. ओके. असं आणि त्याच्यानंतर परत एक दोन वेळा मी रिपीट केली बॅच. अजूनही बरोबर. सर माझं कामाचं नेचर म्हणजे मी हम्म. बरेचदा फिरतीवर असतो रिकव्हरी ऑफिसर असल्यामुळे. त्यामुळे ओके. मग मला ऑप्शनची व्हॉलाटिलिटी किंवा हे सगळं करते, पण अपुरा वेळ असल्यामुळे आजही मी इक्विटीला जास्तीत जास्त पोझिशनल ट्रेडला प्राधान्य देतो सर. क्या बात है आणि सर. ब्युटिफुल. त्याच्यातूनही सरासरी सर मला 50-55 हजार रुपये इक्विटी मधून मला पर मंथ उत्पन्न मिळतं त्या ह्याच्याने. आपल्या काही क्या दोन बात तीन है. स्ट्रॅटर्जी वापरतो मी, अरे खूप वाह. चांगल्या पद्धतीने होते. असं आहे.